केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। अमित शाह यांच्या बहिणीवर गिरगाव येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, त्यामुळे आपल्या बहिणीची भेट घेण्याकरिता अमित शाह हे मुंबईत आलेले आहेत। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आजारी बहिणीवर गिरगाव येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, त्या बहिणीची भेट घेण्यासाठी सध्या ते मुंबईत आलेले आहेत। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। गणेश, ही भेट कौटुंबिकच आहे की या भेटीनंतर काही राजकीय भेटी होणार आहेत, काय अधिक सांगाल? प्राथमिकता जी माहिती मिळते त्यामध्ये तर ही कौटुंबिक भेट असल्याचं बोललं जात आहे, कारण की अमित शाह यांची बहीण आहे ती रिलायन्स रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आणि तिचीच भेट घेण्यासाठी खरं तर अमित शाह मुंबईत आलेले आहेत। मात्र अमित शाह बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते, त्यामुळे या भेटीमध्ये जरी कौटुंबिक भेट असली तरी राजकीय काही गोष्टी होत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र प्राथमिक जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते ही मात्र कौटुंबिक भेट होती, मात्र यांच्याबरोबर हे नेते असल्यामुळे ती राजकीय भेट देखील होऊ शकते असं बोललं जात आहे। बिलकुल, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आपल्या बहिणीच्या भेटीसाठी म्हणून अमित शाह हे रिलायन्स रुग्णालयामध्ये सध्या दाखल झालेले आहेत, परंतु त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत। त्यामुळे या वैयक्तिक भेटीनंतर आता अमित शाह राजकीय भेटी देखील घेतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे।